राज्यात मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघासोबत एकूण 13 मतदारसंघांमध्ये 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली. पण मुंबई, भिवंडी, पालघर, ठाणे, कल्याण येथील बहुतांश मतदान केंद्रावर झालेल्या घोळामुळे मतदार चांगले संतप्त झालेले पाहायला मिळाले. मतदान सुरू झाल्यानंतर काही तासांमध्येच ईव्हीएम बंद पडणे, मतदान संथ गतीने होणे, मतदारांची नावे वगळली जाणे, मतदारांची नावेच न सापडणे यांसारख्या घटना घडायला सुरुवात झाली होती. पण याबाबत आता ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले. मुंबई व महानगर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत झालेली दिरंगाई, मतदान केंद्रांवरील गैरव्यवस्था आणि त्यामुळे घसरलेला मतदानाचा टक्का हे निवडणूक आयोग आणि शिंदे सरकारवर यांचे मोठे षडयंत्र होते, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. परंतु याबाबतची तक्रार आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडेही करण्यात आली असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक पुराव्यांचाही दाखला दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभेचे मवियाचे उमेदवार अनिल देसाई यांनी मंत्रालयात मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेत 20 मे रोजी मुंबई व अन्य ठिकाणी मतदान प्रक्रियेत झालेला विलंब, गैरव्यवस्था याबद्दल विचारणी केली. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्या सोबत झालेल्या भेटीमध्ये म्हटले की ओळखपत्रांमध्ये घुसपट काढून मतदान ओळखपत्राची सक्ती करून प्रक्रियेत विलंब केला गेल्याने मतदारांना 4-4 तास उन्हातान्हात रांगेत उभे राहावे लागले. अशा ढिसाळ व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणी मतदार त्रस्त होऊन मतदान न करताच परत गेले. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. पंख्या अभावी कर्मचारीही उकाड्याने हैराण झाले होते. अनेकांना जेवणही मिळाले नाही. यात जबाबदार कोण असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.